मागील 14 महिन्यांपासून राहुरी तहसील समोर सुरू असलेले धरणे आंदोलन कार्यकर्ते युनुस शेख हजरत बाबा रमजान दरगाहचे ट्रस्टी आणि मानद सचिव आजच्या व्हिडिओ यामागील एक हप्त्यापासून औरंगाबाद हायकोर्टचे वकील मान्य कुलकर्णी भाऊसाहेब यांच्या व्हिडिओस प्रत्युत्तर दिले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। जय हिंद मित्र हो। आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, आदरणीय भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साक्षी ठेवून मी युनुस शेख हजरत रमजान शाह दरगाहचा ट्रस्टी आपल्या समोर एक व्हिडिओ बनवित आहे। आपल्या समोर लाईव्ह येण्यामागचे एक कारण, मागील एक हप्त्यापासून औरंगाबाद हायकोर्टाचे वकील आदरणीय कुलकर्णी साहेब यांनी एक व्हिडिओ टाकला आहे, तो व्हायरल होत आहे। त्या व्हिडिओच्या मध्ये मुस्लिम पक्षकारावर त्यांनी डायरेक्टली बिनबुडाचे असे आरोप करून एक व्हिडिओ व्हायरल करीत आहे। त्यांच्या व्हिडिओला ॲक्शनला रिॲक्शनसाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे। तर सर्वप्रथम मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ दाखवतो आणि 2 मिनिटात मग मी माझी बात संपवतो। ऑडिओ येतोय? तर आदरणीय कुलकर्णी भाऊसाहेब यांना सर्वप्रथम माझा नमस्कार। आपण हिंदू पक्षकारांचे वकीलपत्र घेतले याबद्दल सर्वप्रथम आपलं मी अभिनंदन करतो। आपण मुस्लिम पक्षकारांच्या विरुद्ध याचिका दाखल केली, याचे बी मी आपले स्वागत करतो। आपली न्यायालयात जी शंका कुशंका असेल त्याला आमचे लिगली ॲडवायझर न्यायालयात आपल्या शंकेचं निरसन करतील। मला मित्र हो, लाईव्ह यायच्या मागचे एकच कारण की कुलकर्णी भाऊसाहेब आपण वकील आहात, आपली बाजू काय आहे की आपण न्यायालयात सक्षम मांडावी, त्याबद्दल काहीही दुमत नाही। मगर आपण जे मुस्लिम पक्षकारावर जे बिनबुडाचे कोणताही न्यायालयाचा आदेश नसताना जो आरोप करून जो व्हिडिओ व्हायरल करीत आहे त्याला माझा आक्षेप आहे। तुम्हाला तुमची काय बाजू मांडायची आहे ती तुम्ही न्यायालयात जरूर मांडा, आमचं त्याला काही दुमत नाही। मगर तुम्हाला हा अधिकार कोणी नाही दिला की 2 समाजात सांप्रदायिक वातावरण तयार होईल, या सर्वसामान्य जनतेत गैरसमज या संभ्रमाची अवस्था होईल, असा अधिकार आपल्याला कुणी दिलेला नाही। हे मी तुम्हाला डंकेची चोटवत यासाठी सांगतोय की 1260 इसवी साधारण 1854 शेख बावाजी शेख शकूर दिवान शेख म्हणजे हे जे हजबंड वाईफ होते यांनी आपला देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर
साधारण 1854ला म्हणजे साधारण आजपासून 200 वर्षापूर्वी कान्होबा देव आणि मस्जिद देव अशा 2 सनद लिहून ठेवले आहेत. ते माझ्या स्वतःचे खापर पंजोबा लागतात रिलेशननी. त्याची ही आमची रितसर 7वी पिढी. त्या कान्होबा देवचे जे सेवा करणारे जे सेवक होते त्यांचं नाव तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो. 2 सेकंद. श्री कान्होबा देव वहिवाटदार शकूरभाई वगैरे मुजावर रिपीट करतो मुजावर. साधारण 1854 पासून ते मुजावरचं काम करतात. कुलकर्णी भाऊसाहेब आपण कायदे पंडित आहात. मला एक तरी अख्ख्या भारतातलं एक सुद्धा मंदिर दाखवा की तेथे त्या मंदिराचा सेवक हा मुजावर आहे. उदाहरणार्थ बालाजी मंदिर घ्या, शनी शिंगणापूरचं मंदिर घ्या, अष्टविनायक घ्या, आई तुळजाभवानीचं मंदिर घ्या. कोठेही तेथ्या मंदिराची सेवक करणारे पुजारी असतात ना की मुजावर. तर भाऊसाहेब हे जे शक्कर बिबन शेख म्हणून जे आहेत ते वहिवाटदार मुजावर आहेत. आज तुम्हाला कधी वेळ मिळाला तर गुहाला या, जिथे ती सुफी संतांची मजार आहे. आणि ही जी सनद लिहिली आहे 200 वर्षापासून, तेव्हापासून तिथे आजपर्यंत अगर एक सुद्धा बंदा बगर इस्लामिकचा तिथे जर दफन केला असेल तर आम्ही आत्ता ह्या क्षणाला, आपण तर 6 आठवडे म्हणता, तुम्ही फक्त त्यातला एक जरी एव्हिडन्स आम्हाला दिला तर आम्ही ह्या क्षणाला आम्ही त्यातला आमचा हक्क सोडू. परंतु बिनबुडाचे आरोप कदापि आम्ही सहन करणार नाही. आम्ही जर खोटे असतो तर मागील जवळजवळ 14 महिन्यापासून राहुरी तहसील कचेरी समोर सुफी संतांच्या मजारीसाठी बसलो नसतो. मित्र हो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाला मानणारी मुस्लिम मावळ्या. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.